नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वस्तू या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 6 अभ्यासत आहोत आणि हा धड्याचा सेशन क्रमांक 3 आहे। या धड्याच्या या भागामध्ये आपण कवितेच्या उर्वरित ओळींचा भावार्थ समजून घेणार आहोत आणि त्यानंतर पाठाखाली आलेला स्वाध्याय अभ्यासणार आहोत, अर्थात तुमच्या पाठातील कृती। तर चला आता आपण प्रत्यक्ष कवितेच्या ओळींकडे जाऊया। कवी म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा। आता बघा, आपण कधी पण कुठूनही आलो, बाहेरून आलो की डायरेक्ट आपण वस्तूंना हात लावतो किंवा एखादं काम वगैरे करून झालं का तसेच घाणेरडे हात आपण वस्तूंना लावतो। ते वस्तूंना बिलकुल आवडत नाही आणि हे कशावरून समजतं बघा, आपले हाताचे डाग त्या वस्तूंना लागलेले दिसतात आणि म्हणजे याच्यावरूनच आपल्याला कळतं की त्या वस्तूंना आवडत नाही की त्यांनी अस्वच्छ हाताने आपण त्यांना स्पर्श करावे। म्हणजे इथे आपल्याला वस्तूंचा तो गुणधर्म आत्मसात करायला पाहिजे की ज्याप्रमाणे सजीवांना म्हणजेच आपल्याला स्वच्छ राहायला आवडतं, तसंच त्या वस्तूंना सुद्धा स्वच्छ राहायला आवडतं। म्हणून बघा, आपण बघतो की किती आपण घर स्वच्छ केले तर 2-3 दिवसांनी प्रत्येक वस्तूवरती धूळ पडलेली दिसते, मग ते धूळ आपण सारखं पुसत राहतो। म्हणजेच त्या वस्तूंची अपेक्षा असते की त्यांच्यावरती जे काही धूळ वगैरे आलेले आहे ते आपण लगेचच्या लगेच पुसून टाकायचं। किंवा मग आपण कुठून बाहेरून आलो तर छानपैकी हात पाय धुवायचे आणि नंतरच त्या वस्तूंना स्पर्श करायचा, जेणेकरून आपल्या हाताचे घाणेरड्या हाताचे डाग त्या वस्तूंना लागणार नाहीत। म्हणजे स्वच्छतेची आवड आपल्याला ह्या वस्तूंमध्ये पाहायला मिळते। कवी म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा। वस्तूंना जपावे, लाडाहुनी ठेवावे त्यापुढे जाऊन। मग प्रत्येक वस्तूची आपण जपणूक करून ठेवायला हवी, सांभाळून ठेवायला हवी आणि कधीतरी त्यांचे लाड सुद्धा करायला पाहिजे। आता बघा, आपण जुन्या काळातील काही वस्तू असतात बघा, इथे चित्रामध्ये पण दिसत आहे, अडकत्ते आहेत, हे मोठे मोठे भांडी आहेत की नाही। आता तुम्ही पाहिलं असेल की घंगाळ असतं, वाटा, वरवंटा, पाटा किंवा खलबत्ता वगैरे ह्या वस्तू असतात। तर आई काय करते, त्या वस्तू किती जुन्या झाल्या तरी त्या आपल्याला आवडत नसतात त्या वस्तू, पण आई त्या सांभाळून ठेवते, जातं सुद्धा सांभाळून ठेवते आई, का नाही मी त्या माझ्या काळातल्या वस्तू आहेत आणि त्याच्या बरोबर माझी एक भावनिकता जुळलेले आहे। मग असे तांब्या पितळाचे भांडे पण आपण आज त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे वापरायचं, पण जुन्या काळातील आपल्या पूर्वजांनी वापरलेले अजून सुद्धा काही घरामध्ये तांब्या पितळाचे भांडे आपल्याला पाहायला मिळतात। का त्यांच्याबरोबर त्यांचा एक स्नेहसंबंध जोडलेला असतो की हे माझ्या आईने मला दिलं होतं, मग त्या आईची आठवण आहे आणि त्या भांड्यामध्ये मला माझ्या आईचं प्रेम पाहायला मिळतं। आणि खरंच वस्तुस्थिती अशी असतेच, स्त्रियांचा अशा काही वस्तूंबरोबर फार स्नेहसंबंध असतात। एखाद्या व्यक्तीने जर त्यांना ती वस्तू दिलेली असेल तर ती वस्तू त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा ती व्यक्ती लांब गेल्यानंतर सुद्धा त्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीचं प्रतिबिंब त्यांना पाहायला मिळतं। म्हणून इथे कवी म्हणते की अशा वस्तूंना आपण जपून ठेवलं पाहिजे। जसं की ग्रंथ असतात, पुस्तकं असतात, त्यांना आपण जपून ठेवलेलं पाहिजे। ते कधीच आपल्यापासून लांब जायचं नसतं त्यांना, पण आपण त्यांचा वापर कशा पद्धतीने करतो त्याच्यावरती त्यांचं अस्तित्व अवलंबून असतं। आपण जर त्यांना वेळच्या वेळ त्यांची स्वच्छता करत राहिलो, वेळच्या वेळ त्यांच्याकडे लक्ष देत राहिलं, एखादं काही त्यांच्यामधील एखादा भाग थोडा खराब झाला तर आपण तो वेळच्या वेळी दुरुस्त केला, तर त्या वस्तू आपण जेवढ्या सांभाळून ठेवणार तेवढ्या त्या अजून टिकून राहणार। आणि कधी त्यांचे लाड पण करावे, की कधीतरी आपण त्यांच्याबरोबर बोलावं। जसे की एखादी वस्तू तुम्हाला तुमच्या आईने दिलेली आहे आणि मग त्या वस्तूबरोबर आईची माया समजून बोललं पाहिजे, की एखादी वस्तू तुम्हाला आईची आठवण येईल, ज्या व्यक्तीने ती वस्तू दिलेली असेल त्याची आठवण येईल, असं आपण त्यांच्याबरोबर लाड करून घेतले पाहिजे, त्यांचे लाड केले पाहिजे। कारण की का माहिती आहे, कवी त्याच्या पुढचं कारण पण सांगते की त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही। जसे की आपल्या पूर्वजांनी एखादी वस्तू आपल्याला आवडीने दिलेली असेल तर त्यांची आठवण आपल्या मनामध्ये अजून सुद्धा आपण ती जपून ठेवतो त्या वस्तूंच्या माध्यमातून। जशी एखादी आई आपल्या मुलीला एखादी आठवण म्हणून एखादी वस्तू देते की नाही, मग ती आईची आठवण म्हणून ते वस्तूमध्ये त्या आईचं, आज तिच्या आई तिच्याजवळ नसेल, त्या व्यक्तीच्या जवळ त्यांची आई किंवा त्यांचं कोण नातेवाईक नसेल, पण त्या नातेवाईकाने दिलेले असेल, तर त्या वस्तूच्या माध्यमातून
ती व्यक्ती जिवंत राहणार आहे, तिचं स्नेह, तिचं प्रेम, तिचा जिव्हाळा त्या वस्तूच्या माध्यमातून ती पाहत असते. जशी की एखादी साडी कोणी दिलेली असेल आपल्याला, तर ती आपण तिला ओंजारतो, गोंजारतो आणि आपण तिच्या मिठीसुद्धा मारतो त्या वस्तूंना. का? कारण की त्याच्यामध्ये आपल्याला त्या व्यक्तीचं प्रेम पाहायला मिळत असतं. तसंच मग ह्याच वस्तू पुढे जाऊन आपण जर सांभाळून ठेवल्या, तर त्याच वस्तू आपल्या पुढच्या काळातील पिढीतील मुलांना आपल्या काय करणार आहे की आपलं स्नेह त्यांना त्या वस्तूमध्ये पाहायला मिळणार आहे. जसं म्हणून बघा ना, आज पुराण्या काळातील प्राचीन काळातील जे मोठे मोठे थोर महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्या संबंधित जे काही वस्तू असतील त्या आपण त्याचा अजून संग्रह करून ठेवलेला आहेत. म्हणजे त्या वस्तूंकडे पाहिल्यानंतर आपल्याला ते व्यक्तिमत्व त्या वस्तूंच्या माध्यमातून जिवंत असल्यासारखे पाहायला मिळतात. की आज उदाहरण घ्यायचं म्हटलं तर महात्मा गांधींचं घ्या किंवा ज्योतिराव फुले यांचं बघा. महात्मा गांधींची ती काठी, तो चष्मा, ते ज्या याच्यावरती जे कपडे विणत होते ते साधनसुद्धा, म्हणजे सगळ्याच वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या प्रत्येक वस्तूमधून जणू काही ते प्रत्यक्ष जिवंत असल्याचा अनुभव आपल्याला त्यावेळेस जाणवत असतो. म्हणून ह्या वस्तूच आपलं अस्तित्वसुद्धा पुढच्या काळातील लोकांपर्यंत जिवंत ठेवणार आहेत. आपलं स्नेह, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ह्या सगळ्या त्या वस्तूच पुढच्या पिढीतील मुलांमध्ये जपून ठेवणार आहेत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपांचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आता बघा, इथे कवी सांगत आहे की बघा, ज्याचा निर्मिती होती त्याचा विनाश कधी ना कधी निश्चल आहेच. जसं आपलंच बघा, आपण मानव आहोत. ज्या अर्थी आपण जन्म घेतलेला आहे त्या अर्थी आपला मृत्यू पण नक्की होणारच आहे. तसेच वस्तूंचं पण तसंच आहे. ज्या अर्थी त्या वस्तू आहेत त्या कधी ना कधी नश्वर तर नक्की त्या होणारच आहेत. पण ज्याप्रमाणे आपलं आयुष्य संपल्यावरती आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला ठेवत नाहीत, पण जेव्हा आपला मृत्यू होतो आणि आपल्या हक्काच्या घरातून जेव्हा आपली अंत्ययात्रा निघते, तेव्हा सगळेजण कृतज्ञतेने आपला निरोप घेत असतात, श्रद्धांजली देत असतात, आदरांजली देत असतात. त्या पाठीमागे त्यांची भावना आपल्याला पाहायला मिळते. तो निरोप देताना हृदयापासून मनापासून आपल्याला ते निरोप देत असतात. मग त्याचप्रमाणे वस्तूंनाही जेव्हा त्यांचं आयुष्य संपेल, तर त्यावेळेस त्या वस्तूंना पण त्यांच्या हक्काच्या स्थानावरती आपण नाही ठेवत. पण त्या वस्तूंचं जर आयुष्य संपलं असेल, तर जेव्हा त्यांना आपण त्यांच्या हक्काच्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवत असू, तर त्यावेळेससुद्धा आपण त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना असली पाहिजे. आणि त्यांचा निरोप घेताना सुद्धा आपण कृतज्ञतेपूर्वकच त्यांचा निरोप घेतला पाहिजे. आणि हा वस्तूंच्या कृतज्ञतापूर्णतेचा निरोपाचा हक्क आपण शाबूत ठेवला पाहिजे, की तो हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतला नाही पाहिजे. ज्याप्रमाणे आपली अपेक्षा असते की आज सगळ्यांना माहिती आहे की आज आपला जन्म ह्या मातीतच झालेला आहे आणि ह्या मातीमध्येच आपला मृत्यू होणार आहे. आपण किती कष्ट करत असतो, मेहनत करत असतो ह्या जीवनामध्ये, एवढं किती काय काय कमवत असतो, धन संपत्ती, मान सन्मान सगळं आपण कमवत असतो. पण आपली इच्छा असते की शेवटचा क्षण आपला गोड व्हावा, की शेवटच्या क्षणाला जेव्हा माझी अंत्ययात्रा निघेल तेव्हा सगळ्यांनी माझ्याबद्दल चांगलं बोलावं. मी तर काही घेऊन जाणार नाही, कोणीच काही घेऊन जात नाहीत. किती धन दौलत कमवा, किती काय करा, आपल्याला कोणीच आपल्याबरोबर घेऊन जात नाही. पण तो अंतिम समयी जो लोकांच्या मनातील श्रद्धा भावना, कृतज्ञतेची जी भावना असते, ते निरोप देताना त्यांच्या डोळ्यामध्ये जे काय श्रद्धांजली रूपी आदरायुक्त त्यांचे अश्रू निघत असतात, तर तो आपला हक्क आहे, मनुष्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे वस्तूंचा हक्क पण आपण शाबूत ठेवला पाहिजे, की त्या वस्तूंचं आयुष्य संपल्यानंतर जेव्हा त्यांना आपण त्यांच्या हक्केच्या जागेवरून आपण त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवत असतो, त्यांचा निरोप घेत असतो, तर तो निरोप घेताना कृतज्ञतापूर्वक, की आपल्या मनामध्ये सुद्धा त्यांची आदराची भावना असली पाहिजे, आपल्याला सुद्धा त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करता आली पाहिजे. आणि हा त्या वस्तूंचा हक्क आहे, कारण की ते जोपर्यंत आपल्या घरात होते, आपल्याबरोबर होते, ते अतोनात आपल्यासाठी सेवा करत होते, दिनरात आपल्या सेवेसाठी ते हजर असायचे. मग हा त्या वस्तूंचा हक्क आहे. कृतज्ञतापूर्व त्यांचा निरोप आपण घेतला पाहिजे आणि त्यांचा हक्क आपल्याला शाबूत ठेवता आला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपलेली आहे. आता ह्या कवितेखालील स्वाध्याय आपण अभ्यासणार
आहोत म्हणजेच कृती। इथे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत, त्यात आपण प्रश्न आणि उत्तरं पाहूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, वस्तू या कवितेखालील कृती आता आपण अभ्यासूया। प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा। याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत, अ, आ आणि ई। अ मध्ये तुम्हाला वस्तूंच्या माणसांसारखी असणारी वैशिष्ट्ये लिहायची आहेत, आ मध्ये तुम्हाला वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत आणि ई मध्ये कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप। चला तर आपण प्रश्न आणि उत्तर पाहूया। अचं उत्तर आहे, वस्तूंची माणसांसारखी असणारी वैशिष्ट्य म्हणजे सेवक असतात, स्वच्छता आवडते आणि माणसांसारखे लाडावणे सुद्धा त्यांना आवडतं। त्याच्यानंतर आ, वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी, त्या म्हणजे जीव आणि मन। ई, कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप। तर पहिला आहे, वस्तू सुखावतात, वस्तू सेवक असतात। त्यानंतर लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कारणे लिहा। त्याच्यामध्ये अ आणि आ तुम्हाला हे 2 प्रश्न विचारले, त्याची कारणं तुम्हाला सांगायची आहेत। पाहूया। अ, वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण। त्याचं उत्तर आहे, वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण नंतरच्या काळातही त्या आपल्या स्नेह जिवंत ठेवणार आहेत। आ, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण। वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण त्यांचे आयुष्य संपते। पुढे तुम्हाला काव्य सौंदर्य प्रश्न क्रमांक 3, काव्य सौंदर्याचा आहे अ, हा कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे। तर आपण पहिला प्रश्न पाहूया, तिसऱ्यातील अ, कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा। कवितेच्या ओळी आहेत, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। याचा आशय सुंदर आपण पहिलं पाहूया। वस्तू या कवितेत कवी द.भा. धामणकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणी मात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे। तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केलेले आहे। त्यानंतर काव्य सौंदर्य पाहूया ह्या ओळींचा, कवितेच्या ओळींचा। बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात, त्यांना कसेही हाताळतात। माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना कवीने वरील ओळीमध्ये सांगितलेलं आहे की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणाने वागवावे का? वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो, त्या सुखावतात। आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील। कवितेच्या ओळींचं आपण भाषिक सौंदर्य अभ्यासून घेऊया। मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे। अगदी साध्या पण आवाहक शब्दामध्ये मोठे तत्व बिंबवले आहे। वस्तू आणि माणूस यातील स्नेहसंबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवीने या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे आ, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा। उत्तर, द.भा. धामणकर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे यांचा वस्तुपाठ देताना वस्तूचे मानवीकरण केलेले आहे। बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत, त्यांनाही भावना असू शकतात हे लक्षात घेत नाहीत। कवी म्हणतात की त्यांनाही जीव आहे, मन आहे असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर। उत्तर पुढे कंटिन्यू आहे। तर वस्तूंना परमानंद होतो। वस्तूंना कसेही हाताळू नये, त्यांना एखाद्या लहान मुलांसारखे लाडावून मायेने हाताळावे। हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नयेत, कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते। महात्मा गांधींचे वचन आहे की स्वच्छता हाच परमेश्वर आहे, म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही, आपण ज्या वस्तू वापरतो त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे। पुढचा प्रश्न आहे ई, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा। उत्तर पाहूया। पावसाळ्याचे दिवस होते, मी माझ्या स्कूटीने शाळेत जात होते। शाळा घरापासून बरीच दूर होती। पाऊस सुरू होता म्हणून मी रेनकोट घातला आणि गाडीवर बसून शाळेत जाण्यासाठी निघाले। आज शाळेत मराठी विषयाचा सराव पेपर होता। उशीर होऊ नये म्हणून मी पाऊस थांबण्याची वाट पाहिली नाही, पण हे काय, थोडे पुढे गेल्यावर माझी गाडी अचानकच बंद पडली। बऱ्याच दिवसापासून मी गाडीची सर्व्हिसिंग करण्यास टाळाटाळ केली होती। काही समस्या आलीच तर वेळेवर पाहू असं म्हणून एक दिवस टाळत गेले।
त्याचा परिणाम असा झाला, वेळेवर गाडीची सर्व्हिसिंग केली असती तर कदाचित असे झाले नसते. पुढचा प्रश्न आहे ई. तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा. उत्तर. आमची वर्गखोली नव्याने सुंदर सुंदर चित्राने रेखाटली होती. वर्गात बसल्यावरती चित्र पाहून प्रसन्न वाटायचे, पण माझा वर्गमित्र पप्पू थोडा खोडकरच होता. येता जाता तो त्या चित्रांना हात लावायचा. एकदा तर त्याने कमालच केली. ओले हात भिंतीला पुसत असतानाच मी त्याला पाहिले. मला राहावले नाही. सरांना सांगितले तर सर त्याला शिक्षा देतील म्हणून मीच त्याला समजावून सांगण्याचे ठरवले. मी त्याला समजावून सांगितले, भिंतीवरील या बोलक्या चित्रांमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते आणि आपले वर्ग सुंदर दिसतो. चित्र पाहून प्रसन्न वाटते म्हणून तू या चित्रांना परत परत हात लावून खराब करू नकोस. ती चित्र जरी निर्जीव असली तरी ते आपल्याला आनंदच देत आहेत. मग आपण सजीव असून त्यांच्यासोबत असे का वागायचे? पप्पूला माझे म्हणणे पटले व त्याने परत चित्रांना हात लावणार नाही अशी कबुली दिली. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या घरातील आजी आजोबा पणजोबा यांच्या काळात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा. आता आपण उत्तर पाहूया. या विषयावर मी माझ्या आजी आजोबांसोबत चर्चा केली असता मला पुढील वस्तूंची माहिती मिळाली. पहिला आहे पाटा वरवंटा. पाटा वरवंटामध्ये आपण जसं आता मिक्सरचा उपयोग करतो तसा पूर्वीच्या काळामध्ये पाटा वरवंटाचा उपयोग करायचा. मसाले वगैरे वाटण्यासाठी किंवा पुरणाची डाळ किंवा इतर भिजलेल्या डाळी वाटण्यासाठी पाटा वरवंटाचा उपयोग व्हायचा. नंतर जातं. गहू ज्वारी डाळी इत्यादी धान्य दळण्यासाठी. रेडिओ. बातम्या गाणी व इतर कार्यक्रम ऐकण्यासाठी. चौथा आहे पखाल. पाणवठ्यावरील पाणी पखालीमध्ये भरून ते म्हैशीच्या किंवा इतर प्राण्यांच्या पाठीवर ठेवून पाणी आणण्यासाठी. पाचवा आहे घंगाळ. तांब्याचे किंवा पितळीचे घंगाळ गोलाकार आकाराचे असायचे आणि त्याला दोन्ही बाजूंनी धरण्यासाठी 2 कड्या असायच्या. आंघोळ करण्यासाठी घंगाळाचा उपयोग व्हायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वस्तू ह्या कवितेचा सविस्तर भावार्थ समजून घेतलेला आहे आणि कवितेखालील कृतीसुद्धा आपण समजून घेतलेला आहे. ही कविता इथे संपते. धन्यवाद.